मराठी डिक्टेशन 120 शब्द प्रति मिनिट. रेडी स्टार्ट. संविधान सभेच्या पूर्ण कामकाजाच्या दरम्यान अनेक भाषणे झाली. मूलगामी बदल सुचवणारे युक्तिवाद झाले. यातील 2 भाषणे प्रमुख आहेत. जवाहरलाल नेहरू यांचे 13 डिसेंबर 1946 रोजीचे भाषण आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 25 नोव्हेंबर 1949 रोजीचे भाषण. संविधानाची उद्देशिका सादर करताना नेहरूंनी भारताची दिशा काय असावी हे स्पष्ट केले, तर आंबेडकरांनी या दिशेने जातानाचे धोके शेवटच्या भाषणात सांगितले. बाबासाहेबांचे हे भाषण स्वतंत्र भारताच्या वाटचालीत सावधानतेचा इशारा देणारे आहे. आज या इशाऱ्याचे महत्त्व अधिकच आहे. बाबासाहेबांच्या भाषणात 4 प्रमुख मुद्दे होते. परिच्छेद. अंमलबजावणी करणाऱ्या व्यक्तींची संविधानिक नैतिकता निर्णायक आहे. संविधान कितीही चांगले असले तरी ते राबवले कसे जाते हे त्यातून अधिक महत्त्वाचे आहे. केवळ तरतुदी योग्य असून उपयोगाचे नसते, त्यांची अंमलबजावणी करणारे हात सतत विवेकबुद्धीचा उपयोग करतात का, हा कळीचा मुद्दा आहे. त्यामुळेच नैतिकतेने वागणे बाबासाहेबांना अपेक्षित आहे. नैतिकता ही सापेक्ष बाब आहे. म्हणूनच बाबासाहेब संवैधानिक नैतिकतेचा आग्रह धरतात. बाबासाहेबांना संविधानिक मूल्यांना अनुसरून राज्यकर्त्यांचे नैतिक वर्तन अभिप्रेत आहे. परिच्छेद. जात किंवा धर्माला राष्ट्राहून अधिक महत्त्व देणे घातक ठरेल. इतिहासाचे अनेक दाखले देत बाबासाहेब सांगतात की जात किंवा धार्मिक समूहाला अधिक महत्त्व दिले तर इतिहासाची पुनरावृत्ती होईल, देशाचे नुकसान होईल, मानवतेसाठी ते अहितकारक ठरेल. ॲनिहिलेशन ऑफ कास्ट या पुस्तकात बाबासाहेब म्हणतात की जात राष्ट्र दुही आहे. धर्मांचे विशिष्ट प्रमाणात महत्त्व आहे, पण राष्ट्रापेक्षा अधिक महत्त्व धर्माला दिले गेले तर विनाश अटळ आहे. धर्माचा अतिरेक केला तर केवळ विनाशच होणार नाही, तर आपण पुन्हा पारतंत्र्यात जाण्याची शक्यता आहे. बाबासाहेब ही भीती व्यक्त करतात. यातून बाबासाहेबांचे द्रष्टेपण सहज लक्षात येते. परिच्छेद. विभूती पूजा हा हुकुमशाहीकडे नेणारा रस्ता आहे. आयरिश देशभक्त डॅनियल ओकोनेल यांचा दाखला देत बाबासाहेब म्हणतात, आपल्या प्रतिष्ठेचा बळी देऊन कोणा व्यक्तीला सर्वस्व वाहून देण्याची आवश्यकता नाही. त्याचप्रमाणे देशाचे स्वातंत्र्य गहाण ठेवून आपला विवेक एका व्यक्तीच्या चरणी अर्पण करता कामा नये. धर्मांमध्ये भक्ती हा आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग आहे, मात्र राजकारणात भक्ती हा लोकशाहीच्या अधपतनाचा रस्ता आहे. या रस्त्याचे अंतिम ठिकाण आहे हुकुमशाही. महाभारतामध्ये जसे यदा यदा ही धर्मस्य म्हणताना धर्माला ग्लानी येईल तेव्हा अवतारी पुरुष येऊन धर्म वाचवेल असे सांगितले जाते, अगदी तसेच आपल्याला एखादा अवतारी पुरुष देशाचे भवितव्य बदलेल असे वाटत असेल तर ते घातक आहे. देशाचे भवितव्य एका व्यक्तीच्या हातात नाही तर प्रत्येकाच्या हाती आहे. परिच्छेद. सामाजिक लोकशाही प्रस्थापित करण्याचे खडतर आव्हान भारतासमोर आहे. बाबासाहेबांनी म्हटले, उद्यापासून एका विरोधाभासी जगामध्ये आपण प्रवेश करतो आहोत, जिथे राजकीय लोकशाही नसेल. एक व्यक्ती एक मत आणि एक मत एक मूल्य हे राजकीय लोकशाहीचे तत्त्व आहे. मात्र सर्वांना समान प्रतिष्ठा नाही. आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणावर आहे. तेव्हा लोकशाही सर्व अंगांनी रुजवण्याचे आव्हान देशासमोर आहे. परिच्छेद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.